चार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावे आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका दुरे दुरे बोलून या नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल 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 श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी याचे पाद पत्नी नमन माझे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रय जननी देवाची तत्र जननी देवाची तत्र जननी देवाची विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी माझे पायावरी या वार करी संताच्या 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 या वार करी मस्तक माझे पायावरी या वार करी संत या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक माझे पायावरी सर्वांनी भजन करा, सर्वांनी टाळ्या वाजवा. या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 आता बिनवग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा अभिलाषी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया अत्यंत प्रेम चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू
नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी दादा शिटी वाजू देऊ नका, आवाज एकदा थोडा क्लिअर करा. पक्वादाचा शाईलाच्या ट्रबल द्या. थोडं द्या, विको कमी करा त्याच्यातला. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलाय तो 4 चरणाचा आहे, 4 पदाचा आहे आणि 4 कडव्याचा आहे. मग 4 पदाचा आहे, 4 कडव्याचा आणि 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलाय. परंतु या अभंगातून संत तुकाराम महाराज प्रत्येक जीवाला जो या मृत्यू लोकावरती जन्माला आलेला आहे, पशु असो किंवा जीव असो, मनुष्य असो किंवा एखादा राक्षस असो, प्रत्येकाला सांगतायत प्रत्येकाने जीवनामध्ये जगत असताना क्षणाक्षणाला विचार करायचा. मग क्षणाक्षणाला विचार केल्याच्या नंतर काय होतं तर अभंगातून सांगतात विठ्ठल विठ्ठल. कीर्तन सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा अल्पसा परिहार परिचय देणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं व नियमाचं असतं. त्याप्रमाणे सालाबत प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह व सप्त्याचे वय वर्ष 44, बरोबर नाही 40. सप्त्याचं वय वर्ष आहे 40 आणि 40 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. परंतु आपला सभामंडप भरलेला नाही. आहे का भरलेला? तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. साधारण बघा इथे 6 जण येऊन बसलेले आहेत. गावामध्ये 6 लेकर आहेत का तुमच्या? बोला की लेकर संध्याकाळचे. बापा बापा कराव काय आता सांगा बरं. असं बोलल्या असो. तसेच आज कीर्तन सेवेसाठी लाभलेले सर्व महाराष्ट्रातील दिग्गज गायनाचार्य, ख्यातनाम गायनाचार्य आमचे बाबांचं नाव काय? गणेश माऊली. पटपट नाव सांगा. कुंडलिक महाराज असतील आमचे. आता यायचं सांगावंच काय. जेव्हा आम्ही यायचे इतके होतो ना तेव्हा आम्ही यांच्या गाडीवर बसून सप्त्याला जायचो. आणि आज आम्ही कीर्तन करायलो ते कीर्तनात गायना आलं टाकले. एकच्याकरता सर्वांना टाळ्या वाजवा. आमचे कबले महाराज असतील. बाबांचं नाव काय? गजानन. साक्षात गजाननचा अवतार गजानन महाराज असतील. आता आला बाबूराव. भागुराव का बाबूराव? भागुराव का बाबूराव? भागुराव. असं सांगत जाऊ मग वयामानानं होत नाही. वय वाढले महाराज. हां, भागुराव महाराज असतील. तसेच आमचे सिद्धेश्वर महाराज असतील. तसेच आमचे भगवान महाराज असतील. आमच्या शेजारीच राहतात. परंतु ते अजून माझ्या घरी आले नाही, मी त्याच्या घरी गेलो नाही. जसं आता महाराजांचं घर जसं आहे आणि मंदिर तसं आहे तसं आमच्या दोघांचे घर आहे. परंतु कोठेही कीर्तनाला जात असताना महाराज येता का हो? एका फोनवर येणारे म्हणजे आमचे भगवान महाराज आहे. बाबांचं नाव काय? आत्मा आणि राम. आत्माराम महाराज असतील. सर्व गावकरी मंडळींच्या वतीने ज्यांनी मला संपर्क साधला तसेच आमचे विठ्ठल मामा असतील. यांच्या सुद्धा चरणावर नतमस्तक ठेवतो. बाबांचं नाव काय? नाव सांगा ना. वापटीकर. शंकरराव महाराज वापटीकर असतील. तीच वापटी ना आपल्या ते दादाराव महाराज वापटीकर. तुमचं उत्तमराव महाराज असतील. विनेकऱ्यानं धोतर घातलंय. विनेकऱ्यानं कमरेला उपरणं सुद्धा बांधलंय. गळ्यामध्ये उजव्या खांदार विना सुद्धा घेतलाय. फक्त त्याला खाली आसन टाका. विठ्ठल विठ्ठल आसन टाका खाली. आसन वारकरी तरुण मुलाला लाजवेल असा ज्याचा परमार्थ आहे तसे म्हणजे आमचे वारकरी बाबा विनेकरी बाबा यांच्या सुद्धा चरणावर नतमस्तक ठेवतो. तसेच मृदंगाचार्य साक्षात ज्ञानेश्वर महाराज इथं वाजवायला बसलेत बघा. त्यांच्या सुद्धा चरणावर नतमस्तक ठेवतो. बाबांचं नाव काय? पेटी मास्तर सुभाष महाराज असतील. आणि ज्यांचं सिस्टीम आहे त्यांचं नाव काय? सिस्टीमचं नाव काय? सुधाकर साऊंड सिस्टीम. सुधाकर साऊंड सिस्टीम वाई. बघा गायनाचार्य गावातली झालेत.
बाहेरचे. सिस्टीमवाले गावातले झाले, हो, काय आहेत ना? मंडपवाले गावातले झाले. हो. मग आता भागी आम्ही बाहेरचे आहो ना, बस झाली ना. तसेच ज्यांचं यूट्यूब चॅनल आपण इथं लावलेले आहे, माझा पांडुरंग चॅनलचे सर्वस्वी सिद्धेश्वर दादा बोराडे असतील त्यांना सुद्धा नमस्कार करतो. आणि माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, हनुमंतरायांच्या चरणी मी अशी प्रार्थना करतो, तुमचं चॅनल हे जगामध्ये नव्हे तर या ब्रह्मांडामध्ये एक नंबरचं चॅनल व्हावं अशी विनंती करतो पांडुरंग महाराजांच्या चरणी. आणि ज्यांचं यूट्यूब चॅनल आहेत ना ते आमचे वर्गमित्र आहेत आणि ते आज कीर्तनामध्ये गायनाला उभं टाकले. त्यांचे 2 चॅनल, एक माझा कीर्तनकार आहे, त्यांचे 60,000 सबस्क्राईब आहेत. आणि आता नवीन सुरू केले माझा पांडुरंग. सर्वांनी चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. आणि घंटी वाजवायची. आम्हाला घंटी समजत नाही. परंतु संत रोहिदास नावाचे एक संत होऊन गेलेत चांभार कुळामध्ये. म्हणजे चांभार कुळामध्ये म्हणजे चंभार आपल्या भाषेमध्ये, हो, चंभार कुळातले एक संत रोहिदास नावाचे संत होऊन गेलेत. आणि त्यांचा मात्र व्यवसाय होता चपल्या बोटा शिवायचा. परंतु ते संत मात्र कधी काशीला गेलेले नाही, कोणत्या देवतांचं दर्शन घेण्याकरिता गेलेले नाही, कोणत्या मंदिरामध्ये गेलेले नाही, कोणत्या देवळात गेलेले नाहीत. परंतु साक्षात काशीतल्या मालकांनी त्यांच्याकडे प्रसाद पाठवला आहे. परंतु त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलंच काय तर एकच केलंय, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला आईवडिलांची सेवा केली. आईवडील वयस्कर झाले होते, आईवडील वृद्धाप्य काळामध्ये आहेत. आईवडिलांचं शरीर मात्र जीर्ण झालेलं आहे. आणि शरीर जीर्ण झालेला त्यामुळे त्यांना एका बंगईवरती एका झोक्यामध्ये झोपवलंय. आणि एका झोक्यामध्ये झोपवल्याच्या नंतर त्या झोक्याला एक दोरी बांधलेली आहे. आणि दरवाजाच्या चौकटीपाशी मात्र संत रोहिदास महाराज त्या ठिकाणी चपला शिवतायत. त्यांना झोका कसा द्यावा, बंगईला जी दोरी बांधलेली आहे त्या बंगईला हलवावं कसं आणि त्यांच्या आईवडीला झोप कशी यावी त्याच्याकरता त्यांनी ती जी दोरी होती ती आपल्या शेंडीला बांधली. आणि ते जशी चपला शिवता तसं त्याचं मागं पुढं डोकं होतं. तसं त्यांचं डोकं झाल्याच्या नंतर बंगई हलायची आणि बंगई हल्याच्या नंतर आईवडील झोपायची. त्या भगवंताचं क्षणाक्षणाला नामचिंतन करू नका, परंतु आईवडिलांची तरी सेवा करा. बरोबर आहे की नाही? परंतु हल्लीची अशी परिस्थिती आली बघा, 2 तोंड आणि 2 बोंड झालेत. लग्न झाल्याच्या नंतर 2 चुली तुमच्याकडे नाहीत. हा बोलत अशी परिस्थिती झाली. त्या रोहिदास महाराजांनी एका साधकाला मात्र प्रसाद दिलाय आणि ते साधकजी मात्र त्या रोहिदास महाराजांना म्हणतायत, अहो महाराजजी तुम्ही का काशीला येत नाही, तुमच्याच आर्थिक मदत पाहिजे का, तुम्हाला पैसे नाहीत का, तर मी तुमचं तिकीट भरतो आणि तुम्हाला मात्र मी काशीला घेऊन जातो. ठीक आहे. ते साधक म्हणतायत, त्या साधकांना संत रोहिदास महाराज म्हणतात, अहो साधकजी या जीवनामध्ये हा पट्ट्या कधी मंदिरामध्ये गेला नाही, कधी आळंदीच्या वारीला गेलेला नाही, कधी पंढरपूरच्या वारीला गेलेला नाही, परंतु या पट्ट्याने मात्र आई वडिलांची सेवा केली. ते साधक काशीला निघून गेलेत आणि काशीला निघून गेल्याच्या नंतर जे रोहिदास महाराजांनी जो प्रसाद त्या साधकांच्या हातामध्ये दिला होता तो प्रसाद मात्र त्या साधकांनी महादेवाच्या पिंडीजवळती ठेवलाय. आणि पिंडीजवळती ठेवल्याच्या नंतर त्या क्षणी महादेवाने आपल्या हातातलं कंगन मात्र त्या चांभार कोळातल्या रोहिदास महाराजांच्या एक चपलामध्ये ते कंगन ठेवले. बघा, जगाच्या मालकाने आपल्या या वारकरी संप्रदायातला पहिला वैष्णव जर कोण असेल तर महादेव आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव नाथ महाराजांचं प्रमाण आहे. त्या 1 नंबरच्या वैष्णवांनी त्या शंकराने मात्र आपल्या हातातलं कंगन काढून त्यांच्या चपलीमध्ये ठेवावं इतका अधिकार कशामुळे हो, आई वडिलांची सेवा करण्यामुळे आणि फक्त क्षणोक्षणाला विचार करण्यामुळे. अभंगाचं पहिलं क्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाचे
करावा विचार क्षणोक्षण हाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ सर्वांनी भजन करा माय बाप, सर्वांनी भजन करा, सर्वांनी टाय वाजव आणि नाम घ्या. करावया पार अरे पुढे येऊन बसा. उठा उठा, अरे उठा. करावया पार पुढे येऊन बसा. भव्य सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ. अरे इकडे या. क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव्य सिंधू तरावया पार भव्य सिंधू क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू. क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. बघा, एक रामायणातला प्रसंग आहे. एक गंधमादन नावाचा एक वानर आहे. कारण तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही कित्येक रामायण वाचलेत, रामायण ऐकलेत, परंतु हा दृष्टांत आम्हाला कोठे कथा नाही सांगितले कोणी. कारण परभणी जिल्ह्याचं भूषण माधव महाराज मगर सुरत खेडकर सांगायचे. कारण ज्याचं ऐकलं ना बाबा त्यांचं नाव घेऊन सांगावं, नाहीतर वाङ्मय चतुष्टयाचं पाप लागतं. विठ्ठल विठ्ठल. गंधमादन नावाचा एक वानर आहे आणि त्या वानराच्या हातामध्ये पताका धरण्याचं काम आहे. तुम्ही जर पंढरपूरच्या आनंदीच्या वारीला जर गेले तर सुरुवातीला काय असतात? पताका. जर पताका जर नसेल तर आपण त्या दिंडी म्हणू का? परंतु रामायणामध्ये सुद्धा ज्यावेळेस रामाचं आणि रावणाचं युद्ध सुरू होतं ना, त्यावेळेस सुद्धा त्यांच्या हातामध्ये पताका होता. आणि त्या पताका धरण्याचं काम मात्र त्या गंधमादन नावाच्या वानराजवळ आहे. आणि त्या एक दिवस मात्र कुंभकर्ण आला युद्धाकरिता. कुंभकर्ण युद्धाकरिता आलाय आणि कुंभकर्ण बघतोय तर काय, एक वानर आहे आणि ते वानर मात्र प्रभू रामचंद्राची पताका धरण्याचं काम करतोय. या हिंदू धर्माची पताका धरण्याचं काम करतोय, संस्कृतीची पताका धरण्याचं काम करतोय. ती पताका आपण काय केली पाहिजे? कापली पाहिजे. त्याच्याकरिता कुंभकर्णाने धनुष्य सोडला आणि धनुष्य सोडून त्या जो भगवाचा झेंडा होता, पताका होती, त्या पताकेच्या मधोभागे तो धनुष्य गेलाय आणि पताका मात्र तुटली. पताका काय झाली? तुटली. पताका तुटली आणि त्या गंधमादन नावाच्या वानराला दुसरा वानर सांगतोय, अरे बाबा तुझ्याकडे पताका धरण्याचं काम आहे, परंतु वरी बघतोयस का? तर वरी बघितल्याच्या नंतर त्याला वाटले पताका नाही. बघितल्याच्या नंतर काय झालंय? पताका नाहीये. डोळ्यातून अश्रू येतात. डोळ्यातून अश्रू नाही तर अंतःकरण लढतंय. बघा, डोळ्यातून अश्रू येणं साहजिक आहे, परंतु अंतःकरण लढणं फार अवघड आहे. कारण आपल्या जवळची जेव्हा व्यक्ती जाते तेव्हा आपले डोळे लढत नाही तर अंतःकरण लढते. समजा तुमची मुलगी असू द्या, तुमचा मुलगा असू द्या, पोटाचा गोळा जर वारला तर तुमचे डोळे लढत नाही तर काय लढतंय? अंतःकरण लढतंय. त्या गंधमादन नावाच्या वानराचं मात्र अंतःकरण लढतंय. ज्या भगवंताचं आपण अविरतपणे नामचिंतन करतोय, ज्या भगवंताचं आपण क्षणोक्षणाला नामचिंतन करतोय, आणि मात्र त्या भगवंताची, त्या हिंदू धर्माची मात्र आज पताका आपल्याला सांभाळणं झालेली नाही. मग ते सुग्रीव महाराजाकडे गेलेत आणि सुग्रीव महाराजांकडे गेल्याच्या नंतर त्यांच्या कमरेला एक पांढरा रुमाल बांधलेला होता. तो पांढरा रुमाल घेतला आणि त्यांच्या हातामध्ये जी पताक्याची काठी होती ती सव्यायाम म्हणजे उजव्या बाजूला पोटामध्ये खुपसली आणि पोटामध्ये खुपसल्याच्या नंतर पोटातून रक्त आलं आणि त्या रक्ताने मात्र ते रुमाल भिजवला आणि त्या काठीला लावलाय. ही खरी हिंदू धर्माची ओळख आहे.
उजव्या बाजूला हे केलं आहे उजव्या बाजूला कर्मकांडामध्ये सव्यायाम म्हणतायत आणि डाव्या बाजूला उपसव्यायाम. आणि ती पताका मात्र काठीला लावली आणि ग्रंथवादन नावाचा मंडळ मात्र ती पताका घेऊन मात्र पुन्हा युद्धाकरिता आलाय. पुन्हा कुंभकर्णाला वाटलंय याने दुसरी पताका आणली असेल. कुंभकर्णाला राग आला आणि कुंभकर्णाला राग आल्याच्या नंतर मात्र कुंभकर्णाने सर्व वानर जी आहेत सर्व वानर खाऊन टाकले. काय केले पाठीमागच्या मला ऐकू येत नाही हो. असं चिंतन सांगू लागलं की माझं झोपी जातात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. बघा आपला कळमला एक फुले शाळेवरती विद्यार्थी आहे. तो 10वी काठावरती पास झालाय. कितवी काठावरती पोर हो हा झोपा येऊ देऊ नका नीट बसा. किती काठावरती पास झालाय 10वी. आणि 10वी पास झाल्याच्या नंतर त्याने हिंगोलीला ऍडमिशन घेतलंय. 36% पास झालाय पठ्ठे आणि हिंगोलीला ऍडमिशन घेतलंय. आणि हिंगोलीला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर मात्र वाईट मुलांची संगत लागली आणि संगत लागल्याच्या नंतर त्याचं एका मुलीवरती काय झालं बोला की लय सज्जनपूर आहे तो तुमच्या इकडची हुशार आहे तू. काय झालं त्या मुलाचं एका मुलीवरती अरे बोल त्या मुलात आहे. त्या मुलाचं एका मुलीवरती काय झालंय प्रेम झाले. आता बघायचे चेहरे कसे टवटवीत हसतात. त्या मुलाचं त्या मुलीवरती मात्र नकळत प्रेम झालंय परंतु अंगामध्ये हिंमत नाही. त्या मुलीला मात्र त्याचं उत्तर कसं द्यावं. त्याच्यासोबत हे याच्यासोबत कसे 2-4 पोरं आहेत तसे त्याच्यासोबत 2-4 पोरं आहेत आणि त्या पोरं म्हणतात मात्र त्याला अरे बाबा देऊन टाक ना. काय देऊन टाक काय देऊन टाक म्हणलं आता तरी सांगा ना. चिठ्ठी देऊन टाक आमच्या प्रेमपत्र. काय देऊन टाक प्रेमपत्र. आता त्याला कालांतराने 2-3 नावं आली आणि खायला पहिलं तर प्रेमपत्र कोणी दिलं असेल तर रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णाला. ठीक आहे त्याने त्या प्रेमपत्रामध्ये असं लिहिलंय माझं तुझ्यावरती नकळत प्रेम झालंय. या प्रेमपत्राचा स्वीकार कर आणि मला लग्नाकरता होकार दे. होतं की तुला ते 11वीला. आणि काय म्हणते पठ्ठ्या या प्रेमपत्राचा स्वीकार कर आणि मात्र मला लग्नाकरिता होकार दे. दुसऱ्या दिवशी सकाळी पठ्ठ्या 7 वाजता कॉलेजच्या गेटवरती गेलाय आणि गेटवरती गेल्याच्या नंतर त्या मुलीच्या दप्तरामध्ये त्याने चिठ्ठी ठेवली आणि त्या मुलीला सांगितलं मी तुझ्या बॅगमध्ये चिठ्ठी ठेवली आणि त्या चिठ्ठीचं त्या प्रेमपत्राचं तो उत्तर मला उद्याच्याला सांग. रात्रभर मुलगा झोपला नाही. सकाळी सूर्योदय केव्हा होते तर वाट पाहू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी गेटवरती आलाय आणि गेटवरती आल्याच्या नंतर मात्र विचार करतोय कधी येईल. आणि ती मुलगी आखरी शेवटला आली आणि शेवटला आल्याच्या नंतर त्या मुलीला विचारते अगं मी तुला काल चिठ्ठी दिली होती प्रेमपत्र दिलं होतं त्याचं तुम्हाला उत्तर आज सांगणार होते सांग बरं. त्या मुलीनं आपल्या बॅगमधली एक चिठ्ठी काढली त्या मुलाच्या हातात दिली. बघा त्या चिठ्ठीत किती भारी लिहिलेलं होतं. अरे अरे दुसऱ्या तू तिसऱ्याची इच्छा करू नको. मी 5वीची 6वी आहे. कितीवाची कितीही नाव देऊन 11व्या जरी पाणी भरलं तरी मी तुझी होणार नाही. याचं उत्तर कोणी देते का आजचं कीर्तनाचा पाकिट त्याला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. बघा इथं प्रत्येकाची लग्न झालेली आहेत तुमचे पुढचे सोडले तर झाले की नाही झाले की नाही नाही तर आमच्या इकडे मुली आहेत बरं करायचे काय याचे लग्न बोलत चला
आपल्या हिंदू धर्मामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये एकूण राशी किती आहेत? 12. त्याच्यातली दुसरी रास कोणती आहे? वृषभ. वृषभ म्हणजे काय तर कालण्याचा जर तुम्ही पाठीमागचा पान पाहिलंय आणि पान पाहिल्याच्या नंतर मात्र पाठीमागे चिन्ह राहतात प्रत्येक राशीचे, आहेत की नाही? मग दुसरा वृषभ आणि वृषभच्या चिन्हाच्या अगोदर मात्र बैलाचं चिन्ह आहे. अरे अरे दुसऱ्या, अरे अरे बैला. बघा, अरे अरे दुसऱ्या, अरे अरे बैला. तिसरी रास कोणती? मिथुन. तुमचे लग्न झालेत ना म्हणून विचारायला मी तुम्हाला. तिसरी रास कोणती? मी सांगितलंय ना हो. मिथुन. आणि त्या मिथुन राशीच्या अलीकडचं चिन्ह पाहिलं तर लग्नाचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तिसऱ्या राशीच्या अलीकडचं चिन्ह पाहिलं तर कशाचं आहे? लग्नाचं आहे. अरे अरे बैला तू लग्नाची इच्छा करू नको, अरे अरे दुसऱ्या तू तिसऱ्याची इच्छा करू नको. पहिली वेळ सुटली. मग सांगा बरं, अरे अरे दुसऱ्या तू तिसऱ्याची इच्छा करू नको. अरे अरे बैला तू लग्नाची इच्छा करू नको. दुसऱ्या वहीमध्ये काय लिहिले बघा, मी 5व्याची 6वी आहे. कितव्याची? हा असं बोलत जा. मग 5वी रास कोणती? काय म्हणल्या? कोणतरी बोललं होतं वाटतं. बोलत नाही. 5वी रास आहे बघा सिंह. सिंह पिपादरी कर सिंह. आणि 6वी रास कोणती आहे आता तरी सांगा. महिलाला आपण काय म्हणतो? कन्या. 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 मी 5व्याची 6वी आहे. मी सिंहाची कन्या आहे. मी कोणाची कन्या आहे? सिंहाची. आता तरी बोला की. विठ्ठल विठ्ठल. अरे अरे दुसऱ्या तू तिसऱ्याची इच्छा करू नको, मी 5व्याची 6वी. अरे अरे बैला तू लग्नाची इच्छा करू नको, मी सिंहाची कन्या आहे. कितीही नव देऊन 11व्या जरी पाणी भरलं तरी मी तुझी होणार नाही. नवी रास आलो तुमच्याकडे. असरवाडीकर. नाही. अरे अरे दुसऱ्या तू तिसऱ्याची इच्छा करू नको, मी 5व्याची 6वी आहे. कितीही नऊ देऊन 11व्या जरी पाणी भरलं तरी मी तुझे होणार नाही. 9वी रास आहे धन आणि 11वी रास आहे कुंभ. कितीही धन देऊन कुंभाने जरी माझ्या घरी पाणी भरलं तरी मी तुझी होणार का? मग आता पटपट सांगा बरं मी काय काय सांगितलंय ते. अरे अरे दुसऱ्या तू तिसऱ्याची इच्छा करू नको, मी 5व्याची 6वी आहे. कितीही नऊ देऊन 11व्या जरी पाणी भरलं तरी मी तुझे होणार नाही. अरे अरे बैला तू लग्नाची इच्छा करू नको, मी सिंहाची कन्या आहे. कितीही धन देऊन माझ्या घरी कुंभाने जरी पाणी भरलं तरी मी तुझे होणार का? विठ्ठल 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 विठ्ठल. परंतु आता काय आलंय? परंतु आता आपण अभंगाकडे येऊ. त्या गंधमादन नावाच्या वानरासोबत प्रत्येक वानराला मात्र कुंभकर्णाने काय केले? खाल्लंय. आणि त्यांच्या पोटामध्ये गंधमादन नावाचा वानर सुद्धा आहे. आणि तो वानर मात्र दुसऱ्या वानराला म्हणतोय, तुम्ही काय करा तर प्रत्येक जण त्या जगाच्या मालकाचं नाम घ्या. 7वा अवतार ज्या भगवंताचा आहे ना त्या भगवंताचं नाम घ्या. आणि मात्र कुंभकर्णाचे तोंड जरी बंद असेल तरी कान काय तो उघडे, कानातून उड्या टाका. कशातून उड्या टाका सांगितल्यात? कानातून.
प्रत्येकाने कानातून उडी टाकणं सुरू केली. मात्र कुंभकर्णाला कळत आहे आपलं तोंड जरी बंद असलं तरी कानातून उड्या टाकतायत. मात्र पोटामध्ये एकच वानर राहिला आणि तो गंधमादन नावाचा वानर होता. कुंभकर्णाने आपला हात घेतला आणि कानाला लावला आणि कानाला लावल्याच्या नंतर हातामध्ये वानर आलाय आणि त्या वानराला म्हणतोय कुंभकर्ण, तू काय कर, फक्त एकदाच रावणाचं नाव घे, रावणाचा विजय असो म्हण. तू तुला माझ्या वाटेला जितकी संपत्ती आली तितकी संपत्ती मी तुला देऊन टाकेन. सिटी वाजू देऊ नका हो. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. जी संपत्ती माझ्या वाटेला आली ना ती संपत्ती मी तुला देऊन टाकेल. फक्त काय कर, एक वेळेस रावणाचं नाव घे. रावणाचा विजय असो नाव घे. परंतु गंधमादन म्हणला, अहो तुम्ही मला सगळी संपत्ती जरी दिली, सगळं ब्रह्मांड जरी माझ्या हातामध्ये आणून दिलं तरी मी त्या रावणाचा विजय असं म्हणणार नाही. माझे चित्त तुझे पाही, राहू ऐसे करी काही, धरोनिया बाई भाऊ हा तरी दातारा. त्या भगवंताच्या चित्तापाशी, त्या भगवंताच्या पायापाशी माझं चित्त आहे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, त्या भगवंताला मी सर्वस्व देह अर्पण केले आहे. त्या भगवंताचंच नाव घेईल, रावणाचं शेवटपर्यंत नाव घेणार नाही. कुंभकर्णाला राग आला आणि कुंभकर्णाने राग आल्याच्या नंतर त्या वानराला मात्र हातामध्ये त्याला चुरलंय, हातामध्ये आता चिंधडा केलाय आणि फेकून दिलाय. चिंधडा करत असताना त्या गंधमादन नावाच्या वानराचं रक्त त्या कुंभकर्णाच्या अंगावरती पडलंय आणि त्या वानराला मात्र त्या युद्धभूमीवरती फेकून दिलंय. आणि कुंभकर्ण परत आपल्या राज्यामध्ये आला. लंकेमध्ये आल्याच्या नंतर कुंभकर्णाच्या अंगावरती जे वानराचं रक्त पडलं होतं ना ते रक्त सुद्धा राम 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 भगवंताचं नामचिंतन करू लागलं होतं. अहो मुखाने भगवंताचं नामचिंतन करू सोपं आहे, परंतु आपल्या अंगातलं देह भगवंताचं नामचिंतन करणं सोपं आहे, परंतु आपल्या अंगातलं रक्त भगवंताचं नामचिंतन करणं किती अवघड आहे. बरोबर आहे की नाही? किती अवघड आहे. आणि मात्र कुंभकर्णाच्या लक्षात आलंय ज्या अर्थी एक वानर जर आपल्या भावाचा विजय असं म्हणत नसेल